आजकाल आपल्या खिशात रोख पैसे असो वा नसो, हातात मोबाईल मात्र नक्की असतो. कुठेही जा, फक्त QR कोड स्कॅन करा आणि एका सेकंदात बँक टू बँक पेमेंट पूर्ण. जगातील सर्वात सोपी आणि लोकप्रिय डिजिटल पेमेंट सिस्टीम म्हणजे आपली UPI. भारतात UPI एवढं तुफान गाजण्यामागचं सर्वात मोठं कारण काय होतं माहितीये? कारण UPI वापरणं पूर्णपणे फ्री होतं. 10 रुपये पाठवा किंवा 50,000, 1 रुपयाचाही एक्स्ट्रा चार्ज नाही. पण मित्रांनो, ही परिस्थिती आता लवकरच बदलू शकते. संसदेत नुकतंच टॅक्सेशन्स अँड अदर लॉज अमेंडमेंट बिल 2026 मंजूर झाले आणि यानंतर ₹2000 वरील व्यवहारांवर शुल्क आकारले जाईल अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे माहितीये, या निर्णयामागे थेट अमेरिकेचा दावा असल्याचा दावा केला जातोय. नक्की काय आहे हे नवीन विधेयक? सर्वसामान्यांच्या खिशाला याचा काय परिणाम होणार आणि यात अमेरिकेचा काय संबंध, समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. 6 ऑगस्ट रोजी लोकसभेत हे नवीन विधेयक मंजूर करण्यात आलं. यानुसार 2007च्या पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट मध्ये मोठे बदल करण्यात आलेत. आतापर्यंत काय होतं तर बँकांना किंवा गुगल पे, फोन पे सारख्या ऍप्सना UPI आणि रुपे कार्ड व्यवहारांवर चार्जेस लावण्यास कायदेशीर बंदी होती. पण या नव्या विधेयकानं ही बंदी उठवली आहे. डिजिटल पेमेंटवर किती चार्जेस लावायचे याचे अधिकार आता थेट केंद्र सरकारच्या हातात आलेत. हे चार्जेस समजून घेण्यासाठी आधी आपल्याला MDR म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. MDR म्हणजे जेव्हा तुम्ही दुकानात कार्ड स्वाईप करता तेव्हा त्या दुकानदाराला बँकेला 1 ते 2% फी द्यावी लागते. त्याला MDR म्हणतात. म्हणजेच भारतात UPI वर 0 MDR होता, म्हणजेच कोणालाही चार्ज द्यावा लागत नव्हता. पण थांबा, घाबरू नका. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले की सर्वसामान्य ग्राहकांना काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला पैसे पाठवले तर ते नेहमीसारखंच फ्रीच राहील. पण जर तुम्ही दुकानात किंवा व्यापाऱ्याला 2000 पेक्षा जास्त पेमेंट केलं तर फक्त व्यापाऱ्यावर 0.25 ते 0.40% पर्यंत चार्ज लागू शकतो. मात्र प्रश्न पडतोय, सरकारला हा निर्णय का घ्यावा लागला? बँकांना चार्जेस का हवेत? तर एका आकडा ऐका. एकट्या जुलै महिन्यात भारतात तब्बल 29.9 लाख कोटी रुपयांचे UPI ट्रान्सफर झाले. विचार करा, एवढ्या प्रचंड डेटासाठी गुगल पे, फोन पे आणि बँकांना अवाढव्य डेटा सेंटर्स, हाय स्पीड सर्व्हर्स आणि सुरक्षेसाठी अब्जावधी रुपयांचा खर्च करावा लागतो. हा खर्च भागवण्यासाठी बँका आणि फिनटेक कंपन्यांची अनेक दिवसांपासून चार्जेस लावण्याची मागणी होती. आता घेऊया सर्वात मोठ्या आणि वादग्रस्त मुद्द्यावर. आता यात अमेरिकेचा काय संबंध? तर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी असा आरोप केलाय की अमेरिकेच्या दाव्यानुसार भारतानं हा निर्णय घेतलाय. कारण काय तर जगभरात व्हिसा आणि मास्टर कार्ड या अमेरिकन कंपन्यांची मक्तेदारी होती. त्या दुकानदारांकडून 1.5 ते 3% MDR वसूल करण्याच्या. पण 2006 मध्ये भारतानं 0 MDR असणारे UPI आणलं आणि आपण भारतीयांनी कार्ड बाजूला ठेवून UPI वर शिफ्ट झाले. यामुळे या अमेरिकन कंपन्यांच्या भारतातील अब्जावधींचा बिझनेस संकटात आलाय. मार्च 2026च्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेनं भारताच्या फ्री UPI धोरणाला दोन्ही देशातील व्यापारातील अडथळा म्हटलं होतं. लवकरच भारत अमेरिका ट्रेड डील होणार आहे. त्यामुळे या डील मधील अडचणी दूर करण्यासाठी भारतानं हा निर्णय घेतलाय असा एक दावा केला जातोय. तर मित्रांनो, एका बाजूला बँकांचा अवाढव्य खर्च आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी करार, तर दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांचे हित. आता या निर्णयामागे बँकांचा मेंटेनन्स खर्च कमी करणं हा उद्देश आहे की अमेरिकेचा दबाव, याचे 2 वेगवेगळे मतप्रवाह आहेत. तुम्हाला काय वाटतं? UPIच्या मेंटेनन्ससाठी व्यापाऱ्यांवर असा चार्ज लावणं योग्य आहे का? त्यामुळे डिजिटल पेमेंट कमी होईल की सुरक्षित वाढेल? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा.